मुंबईत टीम इंडियाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे। मरीन ड्राईव्हवर ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक निघणार आहे। तर मिरवणुकीवेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात असेल। सायंकाळी वानखेडे स्टेडियमवर स्वागतासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर मुंबईत टीम इंडियाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी आणि या तयारीचा अधिक आढावा आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडून। कृष्णा, T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम पहिल्यांदा सकाळी दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे आणि पंतप्रधानांसोबत त्यांची मीटिंग झाल्यानंतर दुपारच्या सुमारास आता ते मुंबईच्या दिशेने येतील आणि मुंबईमध्ये जवळपास 4च्या सुमारास पोहोचल्यानंतर त्यांची विजयी रॅली जी आहे ती मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये निघणार आहे। NCPA ते वानखेडे स्टेडियमपर्यंतचा जो समुद्रकिनार बाजूचा रस्ता आहे तिथे ही रॅली होणार आणि त्यामुळे मुंबईकर लाखोंच्या संख्येने या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय क्रिकेट टीम या ठिकाणी येईल आणि त्यांची स्टेडियममध्ये सुद्धा मिरवणूक निघेल। तिथे बक्षीस वितरणाचा समारंभ पार पडेल। मात्र वानखेडे स्टेडियमच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्त आतापासूनच तैनात करण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा वानखेडे स्टेडियममध्ये सगळे नियोजनाचा आढावा घेत आहेत आणि पोलिसांनी केलेल्या प्लॅनिंग प्रमाणे ही सगळी मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे सुद्धा आता वानखेडे स्टेडियममध्ये होते आणि या सगळ्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो या सगळ्या नेत्यांकडून आणि MCA क्लबची जे काही बोर्ड आहे त्यांच्या वतीनं घेतला जातोय। आपण पाहतोय की आव्हाड साहेब, आपण पाहतोय की संध्याकाळी विजयी रॅली मुंबईकर अनुभवणार आहेत। भारतीय क्रिकेट टीम मुंबईमध्ये येते आहे, कशा पद्धतीचं नियोजन असणार आणि तुम्ही काय सांगताय? मला 2007चं मला सगळं आठवत आहे, पण तेव्हा अर्थात मी जवळजवळ त्या रॅलीचा इन्चार्ज होतो। जिंकल्यानंतर साहेबांचा फोन आला की मुंबईत त्यांचं स्वागत करायचंय। मी आणि RR पाटील साहेब, स्वर्गीय आबा, आम्ही दोघं गणपती बघत बसलो, म्हणजे गणपती फिरत होतो ठाण्यात आणि मग कसं काय करायचं हे प्लॅनिंग ठरत गेलं। मग माझ्या सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं की एक बस घेऊया, त्या बसवरती पोस्टर बॅनर सगळं लावूया आणि रूट अनाऊन्स करूया आणि रूट सातत्याने FM रेडिओवरती अनाऊन्स होत गेला की इथनं आज येतील, इतक्या वाजता येतील आणि मुंबई तुडुंब भरलेली होती, तुडुंब। अशी गर्दी आणि असा उत्साह परत कधी पाहायला मिळेल माझ्या आयुष्यात, मला असं वाटत नाही। त्या इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती आज होते आहे। ओपन बस डेक असणार आहे आणि मुंबईकरांना या सगळ्या विजय रॅलीचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे। तुम्ही सुद्धा याचे साक्षीदार असणार कशा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही MCAचे जे बोर्ड मेंबर आहेत तिथले सदस्य आहेत, कशा पद्धतीचा तुम्ही आनंद व्यक्त करताय आणि विश्वास व्यक्त करताय? चांगलं झालं पाहिजे। मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे, इथे क्रिकेट वेडीच माणसं जन्माला येतात, त्याच्यामुळे साहजिक आहे की लोकांचा उत्साह कायम असतो आणि मग त्याच्यात श्रीमंत गरीब असं काय नसतं, सगळे रस्त्यावर येऊन उभे राहतात आणि जल्लोष। एक सर वेगळा प्रश्न, हा सगळा आनंद अनुभवताना तुमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष होते ते अमोल काळे सध्या तुमच्या सोबत नाहीये, तुमचे चांगले मित्र सुद्धा होते, हा सगळा मुंबईमध्ये अनुभव सगळा पाहताना आत्ताच वरती सांगून आलो की त्याचे अमोलचे 2-3 चांगले फोटो प्रत्येक ठिकाणी लावा आणि त्याची आठवण आपल्याला आहे आणि अर्थात तो नाही याचं दुःख नक्कीच आहे, कारण का तो फार उत्साही होता आणि तो असता तर वेगळं एक चित्र दिसलं असतं। नक्कीच सर, आपण पाहिलं की राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत होते आणि त्यांनीच नुकतेच MCA मध्ये बैठक जी झाली त्याचा सुद्धा आढावा घेतलेला आहे। पोलिसांच्या सोबत चर्चा सातत्यानं सुरू आहे। नक्कीच कृष्णा, या तयारीचा अधिक आढावा तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।